नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांना मराठी नूतन वर्षाचा म्हणजे चैत्र पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हे वर्ष आपल्या सगळ्यांना आनंदाचे आणि सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज आपण थोडंसं मराठी नवीन वर्षाबद्दल थोडंसं बोलूया. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नवीन वर्षाच्या या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल करण्याचा हा दिवस. आपण ह्याला गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. गुढीपाडव्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या जातात आणि ह्या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. ही गुढी का उभारली जाते? गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात? गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून विष्णू देवतेची पूजा का करतात? सर्व काही दडले या कथामध्ये. तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना माहीतच असायलाच हव्यात. शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि शकाची सुरुवात अर्थात प्रारंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनने मातीचे सैन्य तयार केले होते. त्यावर पाणी शिंपडून त्यांनी मातीच्या सैन्यात प्राण भरला होता. मग या सैन्याच्या मदतीने त्यांनी प्रभावी शत्रूंचा पराभव केला होता अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन सके सुरू होऊन त्या नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नवीन वर्षाचे नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरिछर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता वर्षाचा पहिला म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली. म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो. असे म्हणतात या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने ते आपल्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतात. भगवान विष्णूने मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला. त्या मत्स्यरूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच. शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला हा आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले आणि तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला आणि देवदेवतांना ऋषी मुनींनी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्यास सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूपी धारण करून शंखासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून मरण यावे याकरिता मी वेद पळविले. माझा वध अवश्य करावा, परंतु माझी एक अशी इच्छा आहे की कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे. असेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाने जलाने आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा होणार नाही असा मला वर द्यावा. भगवान विष्णूने तथास्तु म्हटले आणि शंकासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखा धारण केली. गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वज नाही तर तो विजयध्वज देखील आहे. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले
तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामचंद्रांचा 14 वर्षाचा वनवास संपला होता. म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस म्हणून साजरा केला जाते असे सांगितले जाते. तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते. तो हा विजयोत्सवाचा दिवस घालून वालीचा असुरी शक्तीचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी हे सूचक आहे. तर मंडळी, अशी थोडक्यात मी तुम्हाला ह्याची कहाणी सांगितली, माहिती सांगितली. आणि झाडांना सुद्धा ह्याच महिन्यात नवीन पालवी यायला सुरुवात होते. म्हणजे सृष्टीने पण बघा चैत्र महिनाच नवीन सुरुवातीला चैत्र महिन्यातच सुरुवात केलेली आहे. म्हणजे झाडाची पालवी ही जी झाडाला नवीन येते तीही चैत्र महिन्यात. तर अशा ह्या चैत्र महिन्याच्या नवीन वर्षाच्या नूतन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचे हे वर्ष सुखाचे जावो, आनंदाचे भरभराटीचे जावो. धन्यवाद.